मुंबईमध्ये अंबादास दानवे समर्थकांचं आंदोलन पाहायला मिळालं आहे। दानवेंच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवलाय। तर दानवेंच्या निलंबनाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अंबादास दानवे जे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे समर्थक आक्रमक झाले, त्यांनी आंदोलन पुकारलंय। तर दानवेंच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। दानवेंच्या निलंबनाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जात आहे, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान परवाच्या दिवशी हा प्रसंग घडलेला होता। विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड बोलत होते आणि त्यांनी विरोधकांवर टीका केलेली होती। त्याला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता सत्ताधाऱ्यांकडून। त्याचबरोबर काल आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यानंतर त्यांचं निलंबन झालं आहे। दरम्यान ही प्रतिक्रिया समोर येते आंदोलकांची। तर दानवेंच्या निलंबनाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय मुंबईमधली। तर दानवे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन झालंय, मात्र त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय, नेमकं काय म्हणणं यांचं? स्वप्नील यांचा अजिंक्य तारा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी वेळीच हे आंदोलन ताब्यात घेतलं, आंदोलकांना आणि आझाद मैदानामध्ये सोडलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो अजिंक्य तारा बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि पोलीस सुरक्षा बल लावण्यात आलेलं आहे। कोणताही प्रकार घडू नये या प्रकारे सर्व काळजी हे ती मुंबई पोलिसांकडून ते काळजी घेण्यात येते। एकीकडे अंबादास दानवे यांचा याच बंगल्यामध्ये जनता दरबार सुरू आहे, त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या आमदारांनी सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहात चर्चेला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला नाही, त्या ठिकाणी सहभागी झाले नाही। मात्र या ठिकाणी आपण बघतोय विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते आंदोलन करणार होते, मात्र वेळीच सुरक्षा लावून या ठिकाणी अजिंक्य तारा येथे सर्व समर्थकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र अंबादास दानवे यांना विधान भवनात जाऊन त्यांचं म्हणणं मांडून द्यावे अशा प्रकारची एकंदरीत महाविकास आघाडी जे आमदार आहेत त्यांची सुद्धा भूमिका आहे। मात्र या ठिकाणी सरकारकडून किंवा विधानसभा आणि विधान परिषदेमधून त्यांच्याबद्दलचं जे कोणतेही प्रत्युत्तर आहे ते देण्यात नाहीये, त्यामुळे सर्व कार्यकर्ते समर्थक आहेत ते आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये कालावधीमध्ये कामकाजादरम्यान महाविकास आघाडी सरकारला कशाप्रमाणे उत्तर देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चितच स्वप्नील, मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण बघितलं तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे सध्या तरी हे आंदोलन शमले असं म्हणावं लागेल। पण आक्रमकता जी आहे ती समर्थकांची ती दिसून येते आणि दुसरीकडे अंबादास दानवे जनता दरबार भरवतायत, त्याविषयीचे काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच या ठिकाणी अंबादास दानवे हे सभागृहात जाणार नसल्यामुळे जनतेची कामं असतील ती या शासकीय निवासस्थानी जे अजिंक्य तारा या निवासस्थानी इथून जनता दरबार आहे तो भरवण्यात आलेला आहे आणि इथूनच कामं ती जनतेची सुरू आहेत। मात्र एकीकडे जनतेची कामं सुरू आहेत तर दुसरीकडे विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहात महाविकास आघाडीचे जे सर्व आमदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा सभात्याग करण्यात आलेला आहे, ते चर्चेला सहभागी झाल्यामुळे कार्यकर्ते एकीकडे आक्रमक झालेले पाहायला मिळतात, दुसरीकडे आमदार सुद्धा आक्रमक आहेत। आणि एकूणच यामध्ये आपण बघतोय महाविकास आघाडीकडून कशाप्रमाणे या चर्चेमध्ये अंबादास दानवे यांच्याबद्दलचे सर्व जे आरोप आहेत ते खोडून काढता येतात का हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच शिवसैनिक सुद्धा आणि शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक महाविकास आघाडीचे समर्थक आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। निश्चितच स्वप्नील, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।